जय राम कृष्ण हरे राम हरे सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बलवा जरा कनमोळे सांगो आली गोष्टी जरा कनमोळे सांगो आली गोष्टी जना कर्णमोळी सांगू आली गोष्टी जना कर्णमोळी सांगू आली गोष्टी जरा कनमोळे सांगो आली गोष्टी जरा कनमोळे सांगो आली गोष्टी जरा कर्णमोळी सांगू आली गोष्टी जरा कर्णमोळी सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळ आली मृत्यूची भेटी जवळ आली आता माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान मृत्यूची भेटी जवळी आली मृत्यूची भेटी जवळी आली आता माझ्या मना होई समाधान आता माझ्या मना होई समाधान जरा कनमोळे सांगू आली गोष्ट जरा कनमोळे सांगू आली गोष्ट जरा कर्णमोळी सांगू आली गोष्ट जरा कर्णमोळी सांगू आली गोष्ट मृत्यूचे ते भेटी जवळ आली मृत्यूची ते भेटी जवळ आली आता माझ्या मना होई सावधान माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान ओ पुण्याची दान कार्य सिद्ध
जरा करुणमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची ते भेटी जवळी आली.
आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. सेवटील घडी बुडता न लगे वेळ. साधावा तो काळ जवळी आला. आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. तुका म्हणे चिंती कुळीची देवता. तुका म्हणे चिंती कुळीची देवता. वारावा भोवता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय ससंवेद्या आत्मरूपा. आता हृदय हे आपुले. चौफाळुनिया भले. वरी बैसवो पाऊले श्री गुरूंची. ते नमस्कारो नियाता. प्रथम नमन करू गणनाथा. उमाशंकराची आसुता. चरणावरी ठेवणी माथा. साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजा. जे चतुराननाची आत्मजा. वाक्सिद्धी पावी जे सहजा. तिच्या चरण ओजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण. ज्यांचे पुण्य पावन. प्रसन्न होऊनी श्रोतेजन. त्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन. रात्रंदिवस हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारिते जन. त्या माझे नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका. कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा. त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा. हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान मनोणी आपुल्या बाळा. चालवी सकळा नामा म्हणे. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा. ठेवी तो माथा. परिसावे विनंती माझे पंढरी नाथा. परिसावे विनंती माझे पंढरी नाथा. चरणी देवी तो माता. चरणी देवी तो माता. वैष्णवी माझी पंढरी. वैष्णवी माझी पंढरी. ओ जोडून या कर चरणी ठेवी तो माथा. चरणी ठेवी तो माथा. परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. चरणी देवी तो माता. चरणी देवी तो माता. वैष्णवी विनंती माझी पंढरी नाथा. वैष्णवी विनंती माझी पंढरी नाथा. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. मृत्यूची ते भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती. देहो निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून
या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मनाला सावध होण्यासाठी उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 ही कीर्तनरूपी सेवा वैकुंठवासी जानकाबाई श्रीराम जाधव यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आहे. या सेवेचे आयोजक त्यांचेच सुपुत्र आदरणीय बालाजी श्रीरामजी जाधव, महादेवजी श्रीरामजी जाधव, बळीरामजी श्रीरामजी जाधव आणि त्यांच्या मागे हे 3 पुत्र आणि 2 कन्या आहे. सौभाग्यवती जलसबाई रघुनाथजी शिंदे आणि अयोध्याबाई नवनाथजी चावरे. हा सुंदर असा परिवार त्यांच्या जीवनामध्ये कष्टाचं शरीर, इमानदारीचं शरीर आणि शांत स्वभावाचं शरीर या आईचं होतं. 85 ते 86 वर्षापर्यंत त्यांनी आपलं जीवन जगलं आणि अशा सुंदर मुलांना आणि मुलींना जन्म दिला. त्यांच्यासाठी, मुलामुलीसाठी 4 गोष्टी करून ठेवायच्या असतात. एक आरोग्य, बुद्धी, संपत्ती आणि संस्कार. आरोग्यही त्यांनी मुलांसाठी दिलं, संपत्तीही मुलांसाठी होईल तेवढी थोडी कष्टामधून आपल्या 1 ते 1.5 एकर शेतीमध्ये असताना या 5 भावंडाचं पालन पोषण करणं आणि त्यांचं शिक्षण करविणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. तरीही त्यांनी ते कष्टाने केलं. हे करत असताना कधीही कोणावरही रागवल्या नाही, संताप केला नाही. शांत स्वभाव, आई जशी असायला पाहिजे त्याप्रमाणे या आईनं आपला स्वभाव ठेवला आणि कष्ट केलं. आल्याबरोबर सांगितलं की असं असं आहे, विचारलं, बोलले शांत होत्या. कोणावरही रागवलेलं कधी दिसलेलं नाही. एवढे कमी संपत्ती आणि मुलं जास्त असल्यावर चिडचिडपणा सहज येत असतो, पण न येणं हे मानवाचं लक्षण आहे. कारण स्त्रीची परीक्षा, मित्राची परीक्षा, धर्माची परीक्षा, आपल्या धैर्याची परीक्षा संकटकालामध्ये होते. धीरज धर्म मित्र अरुणारी, आपतकाल
परखिय चारे. धैर्य, आपला धर्मनिष्ठा, मित्र आणि नारीची परीक्षा ही संकट कालामध्ये होते. संपत्ती असो अथवा नसो, त्या वेळेलाही जर नारी शांत राहत असेल तर समजायचं ही नारी सकळ तीर्थांचं माहेरघर आहे. सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी शरीरे लोन कीजे. सगळ्या तीर्थांचं माहेरघर आईचे आणि वडिलांचे चरण असतात. हरिद्वार, काशी, द्वारका, मथुरा, जगन्नाथपुरी अनेक तीर्थ असे या धरावर 108 तीर्थ आहे. या सगळ्या तीर्थांचं पुण्य हरिकथामध्ये आहे, कीर्तनात. आणि या सगळ्या हरिकथांचं पुण्य, कुंभमेळ्यांचं पुण्य, सागरामध्ये स्नान केलेल्याचं पुण्य, हे सगळं पुण्य आईच्या चरणावर हे मस्तक जर ठेवलं ते सगळं प्राप्त होतं. अशी आई या परिवारामधून आपली जीवनयात्रा समाप्त करून गेलेली आहे. 24 तारखेला अर्थात 24/2/2023 या माताजीने आपला देह ठेवला. या कुटुंबावर आईच्या छायेची निवृत्ती झालेली आहे. आता ही माता पुन्हा दिसणार नाही. कितीही प्रयत्न केला तर पुन्हा गाठी भेटी होत नसतात. ईश्वराच्या या नियतीमध्ये सगळ्यांना येणं आणि जाणं निश्चित असतं. आलेलं दिसतं, गेल्यानंतर दिसत नाही. त्याच्या पहिलं दिसत नाही, पुन्हा दिसणार नाही. या जीवनाला प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये 9 प्रकारच्या अवस्था होतात. माता आणि पित्याचा संग झाला तेव्हापासून 15 दिवसापर्यंत निष्कल अवस्था, नंतर गर्भ अवस्था, नंतर जन्म अवस्था, नंतर शिशु अवस्था, कुमार अवस्था, तरुण अवस्था, उत्तर अवस्था, वार्धक्य आणि मरण. या 9 अवस्थामधून हा देह जीवात्मा जात असतो. मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. एवढा प्रवास असतो. व या प्रवासामध्ये आपण आल्यानंतर गर्भाचं दुःख आपल्याला स्मरण होत नाही. तरुणपणामध्ये समजत नाही, उत्तर अवस्थामध्ये कळत नाही. मरण समोर आल्यानंतर मग जीवात्मा घाबरतो. जो नीतीने धरून चाललेला असतो त्याला घाबरायचं काही कारण नाही. मरण हा शब्द ऐकल्याबरोबर माणसं घाबरले जातात. त्याची 2 कारणं आहेत. का घाबरतो, काय कारण आहे? भगवान श्रीकृष्णाने तर सांगितलं,